दुःख हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. भारतीय विचार परंपरा कर्मसिद्धांतावर विश्वास ठेवते, प्रतिपादन करते, सिद्ध करते. मग जेही काही दुःख आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते आमच्याच पूर्वगत कर्मांमुळं प्राप्त झालेलं आहे. हे ज्यावेळेला आम्ही मनःपूर्वक स्वीकारू त्यावेळेला आमचं बरंचसं दुःख नाहीसं होईल. कारण त्या कर्माचा प्रभाव संपून जात आहे हे आमच्या लक्षात येईल. दुःख आल्याने गर्भगळीत होणे, दुःख आल्याने घाबरणे ह्या नैसर्गिक प्रतिक्रिया आहेत. मात्र दुःख हे कोंडायचंही नसतं, दुःख हे दाबायचंही नसतं, दुःख हे मिरवायचंही नसतं. दुःखासोबत फक्त जगायचं असतं. कारण दुःखाचं आयुष्य फार नसतं. काही काळानंतर ते मावळणार असतं. फक्त त्या दुःखाच्या डोळ्यात डोळा घालून पहा. दुःखाची क्षमता, दुःखाची ताकद कमी व्हायला सुरुवात होते. अनेक लोक दुःखानं पूर्ण खचून जातात. तसं खचून तर कधी जाऊ नये. दुःखाला तोंड द्यावं, दुःखाच्या डोळ्यात डोळा घालून पाहावं आणि वाटचाल पुढे चालू ठेवावी.